महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे यांनी नाशिक जिल्ह्याचा 2 दिवसीय दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। कृषी निविष्ठांची गुणवत्ता, उपलब्धता, उत्पादन खर्च, पिकांच्या अडचणी, बाजारपेठेच्या संधी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाची भूमिका अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला। इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील शेतांना प्रत्यक्ष भेट देऊन श्री काकडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। पिकांची सद्यस्थिती, खत व कीटकनाशकांची गरज, निविष्ठांचा दर्जा, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेशी संबंधित अडचणी त्यांनी जाणून घेतल्या। क्षेत्रीय पातळीवर निदर्शनास आलेल्या समस्यांवर व्यवहार्य आणि कालबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यानंतर मालेगाव परिसरातील शेतकरी बांधवांशी श्री कानडे यांनी संवाद साधला। महामंडळाची खते, कीटकनाशके, पशुखाद्य, कृषी अभियांत्रिकी साहित्य तसेच नोगा उत्पादने योग्य दर्जात, वाजवी दरात आणि गरजेच्या वेळी उपलब्ध होण्यासाठी मागणी, उत्पादन व वितरण यांच्यातील समन्वय अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मालेगाव तालुक्यातील अजंग येथील महामंडळाच्या जैविक खते व कीटकनाशके निर्मिती प्रकल्पाला श्री काकडे यांनी भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन क्षमता, साठवणूक आणि पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतलाय। कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता मागणीनुसार वेळेत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन व वितरणाचे नियोजन काटेकोर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। कारखाना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले। या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल आणि निसर्ग संवर्धनाला प्राधान्य देण्याचे आवाहन करत श्री अशोक काकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। दौऱ्यादरम्यान विभागीय व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधींनी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने गाव पातळीवर नियमित शेतकरी संवाद बैठका आयोजित कराव्यात असे निर्देश श्री काकडे यांनी दिले। स्थानिक पिकांच्या समस्या समजून घेऊन कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार योग्य खते, कीटकनाशके आणि अन्य कृषी निविष्ठांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यावर त्यांनी भर दिला। तसेच महाएग्रो मार्टच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठीय संधीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी असेही त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांना केवळ कृषी निविष्ठा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून त्यांच्या शेतातील समस्या समजून योग्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। योग्य मार्गदर्शनामुळे अनावश्यक निविष्ठांचा वापर टाळणे, पिकांचे नुकसान कमी करणे तसेच उत्पादन आणि उत्पन्नाचे संरक्षण करणे शक्य होईल अशी भूमिका श्री कानडे यांनी मांडली आहे। या दौऱ्यात कार्यालयीन अहवालांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शेतावर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेणे, शेतकऱ्यांचा अभिप्राय घेणे आणि त्या आधारे आवश्यक कार्यवाहीची दिशा निश्चित करणे या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला। दौऱ्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री माने, कृषी विभाग अधिकारी श्री वरुण पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री मडके इगतपुरी, RCFचे श्री महेश पाटील, नाशिक तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री जयराम ढिकले, उपाध्यक्ष श्री फसळे, श्री दुधडे, उपमहाव्यवस्थापक श्री राठोड, व्यवस्थापक श्री बिडवे, विभागीय व्यवस्थापक नाशिक तसेच महामंडळाचे अधिकारी, कंपनी प्रतिनिधी, वितरक आणि शेतकरी बांधव उपस्थित होते। शेतकऱ्याचं उत्पन्न वाढावं आणि त्यासाठी MIDC अधिक सक्षम व्हावा, शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून आणि शेतकऱ्यांना काय आवश्यक आहे याची माहिती घेण्यासाठी आज मी नाशिक विभागीय कार्यालयामध्ये बैठक घेतली होती। त्याला कृषी विभागामार्फत नेमलेले सगळे डीलर्स तसेच आमचे सहकार विभागातले विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नाशिक तालुक्यातील सर्व संस्था यांचे प्रतिनिधी एकत्र उपस्थित होते। आज खूप सविस्तर अशी चर्चा झाली। शेतकऱ्यांच्या अडचणी, संस्थांच्या अडचणी आणि त्यावर मात कशी करायची याचा एक आराखडा आम्ही तयार केलेला आहे। त्या अनुषंगाने आजची बैठक खूप यशस्वी झाली। मला असं वाटतं की आजच्या बैठकीचं फलित हे आपल्याला पुढील काही वर्षामध्ये व्यवस्थितपणे दिसेल। मी या अनुषंगाने सर्व नाशिककरांना विनंती करतो की आमचे रिजनल मॅनेजर आहेत बिडवे साहेब, त्यांच्याकडे जर का तुमच्या MIDC मध्ये अजून काही सुधारणा कराव्यात, कशा कराव्यात याचा काही जर का तुमच्याकडे काही योजना असतील, आराखडे असतील तर त्याची माहिती तुम्ही पाठवून द्या। त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला फार चांगलं उत्पन्न मिळावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। आपल्या महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे MIDCचे चेअरमन आदरणीय अशोकराव काकडे साहेब आज नाशिक तालुका शेतकरी संघाला भेट देऊन आता शेतकऱ्यांच्या आणि सर्व सहकारी संस्थांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यासाठी ते आमच्या स्वतःच्या नाशिक तालुका शेतकरी संघामध्ये दाखल होऊन त्या अडचणी समजून घेऊन त्यांनी आम्हाला असे वचन दिले की येणाऱ्या काळामध्ये ह्या अडचणी तुमच्या
सोडवण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या खताच्या संदर्भात जे काही पुरवठ्यामध्ये काही अडचणी होतात त्या अडचणी दूर होऊन अशी आम्हाला त्यांनी ग्वाही दिली. एवढंच मी त्यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. बस. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.